कोणताच जास्त तामझाम न करता सकाळच्या घाईगडबडीत नक्कीच उपयोगाला येईल अशी रेसिपी करूया. तर सुरुवातीला 4 बटाटे घ्यायचे, साल काढून अशा पद्धतीने चिरून काळे पडू नये म्हणून पाण्यामध्ये घालून घेतले. आता कढईमध्ये 2 पळी तेल गरम केलं, त्यामध्ये 1 चमचा जिरे, जिरे चांगले फुलल्यावरती कढीपत्ता, 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या घालायच्या, काही सेकंद तळू द्यायचं. मग यामध्ये चिरून घेतलेला बटाटा घालायचा, 2 ते 3 मिनिटं परतू द्यायचं. आता मात्र झाकण ठेवायचं आणि पूर्णपणे वाफेवरती बटाटा शिजू द्यायचा. इथं पाहू शकताय 10 ते 15 मिनिटात व्यवस्थित बटाटा शिजला गेला. आता ह्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मग ह्यामध्ये पाववाटी बेसन घालायचं. आता मात्र अजिबात झाकण न ठेवता तसंच आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतू द्यायचं. सगळ्यात शेवटी काय केलं, पाववाटी शेंगदाणा कूट आणि कोथिंबीर घालायची, व्यवस्थित मिक्स करायचं. मस्त अशी बेसन घालून बटाट्याची भाजी आपण तयार केली, जी की तुम्ही पुरी, चपाती, वरण, भात कशासोबत सुद्धा खाऊ शकतात. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.